नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम। मीरा भाईंदर शहरामध्ये नयानगर या ठिकाणी रात्री एक दुर्दैवी घटना घडली। या एका ठिकाणी जे आहे 3 गाड्या एकमेकाच्या आजूबाजूला आल्या आणि त्या गाड्या एकमेकाच्या बाजूला आल्यानंतर एकमेकांमध्ये बाचाबाची झाली व त्याच्यामध्ये एक विषय जो आहे तो भांडणाचं रूपांतर झालं आणि भांडणाचं रूपांतर होता होता ते कुठेतरी दंगा होण्याचा संभव या ठिकाणी निर्माण झाली। परंतु आयत्या वेळी येऊन पोलिसांनी जे आहे या सर्व विषयाला शांत केलं आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी मारामारी केली होती, ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यांनी गाड्या फोडल्या त्या सर्व लोकांना जे आहे पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत लवकरात लवकर सर्व लोकांना जे आहे या ठिकाणी अटक करून त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे। मीरा भाईंदर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयाला धरून ठेवलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने। आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की जशा तसं उत्तर दिलं जाईल। सचिन पोपळे जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जशा तसं उत्तर दिलं जाईल, परंतु हे जे उत्तर आहे वैचारिक माध्यमातून दिलं जाईल। नयानगर मधून आम्हाला एक रॅली काढू द्या, ज्या रॅलीमध्ये 400 ते 500 लोक असतील आणि त्या रॅलीसाठी परवानगी मागण्यासाठी जे आहे सचिन पोपळे व त्यांची जी टीम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी या ठिकाणी असलेल्या स्थानिक पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्याशी वार्ता करून त्यांच्याशी सांगितलेलं आहे की आम्हाला दुसऱ्या दिवशीचा वेळ द्या। आजचं जे वातावरण आहे कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। सर्व देश जो आहे रामाच्या आगमनामध्ये आहे, श्रीरामाच्या जयघोषामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जो आहे, संपूर्ण भारत जो आहे दुमदुमून गेलेला आहे। आणि अशा वेळे जे छोटी जी घटना घडलेली आहे त्याला कुठेतरी पायबंद पोलिसांनी घालण्यात त्यांना यश आलेलं आहे। आणि या सर्व विषयावरती आपले जे मीरा भाईंदर शहराचे मनसे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शांतता ठेवा, संयमता ठेवा। जनतेला अपील केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा या आपल्या सणामध्ये अडथळा निर्माण होऊ देऊ नका। कुठल्याही प्रकारचा दंगा फसाद या ठिकाणी झालेला नाही, गैरसमज झालेला आहे आणि या सर्व विषयाचा निवाडा शांततापूर्ण झाला पाहिजे। ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी दंगामस्ती केली होती त्या सर्व लोकांना शांत करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। या सर्व विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शांतता ठेवा। चला तर मग पाहूया या विषयावर त्या ठिकाणी जे त्या गाडीमध्ये होते त्यांची प्रतिक्रिया, ज्या ठिकाणी मारामारी झाली त्या ठिकाणी जे गाडीमध्ये त्यांची प्रतिक्रिया व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी पाहूया। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। कल हम लोग 10 बजे ना अपने गाड़ी से नॉर्मल हम लोग अपने फैमिली के साथ घूमने गए थे। वहाँ पे पीछे हम लोग ने ना राम जी का झंडा लगा था। उन्होंने बोला कि यहाँ से तुम लोग क्यों जा रहे हैं। हम लोग को ऐसा कोई इरादा नहीं था कि वहाँ पे मतलब ये प्रॉब्लम होगा, नहीं तो हम लोग जाते नहीं। और अंदर से हम लोग गए ना तो सारे झंडे वो लोग ने निकाल के जितने गाड़ी वाले, जो कि ऐसा कुछ था नहीं कि मतलब पूरे यूनिटी थी, सब अपने अपने बंदे लोग अलग अलग जा रहे थे। ये लोग ने सबके झंडे तोड़े, सबको मारा है, सबका गाड़ी डैमेज किया है। और ऊपर से बोल रहे थे कि तुम लोग इधर क्यों आए, ये तुम लोग का वो राम बचाने आएगा, कौन आएगा। सीधा इतना ये लोग ने इतना गंदा गंदा बोला हुआ है। पुलिस से क्या उम्मीद रखते हैं? पुलिस से ये उम्मीद रखते हैं कि हमको अथॉरिटी दो कि ये चीज उनका है क्या, डिक्लेयर करो उनको कि भाई ये चीज पूरा उनके लिए है, ये रास्ता उनके लिए है, सारी चीजें उनके लिए। अगर ऐसा है तो हमारे लिए फिर क्या है। अगर उस जगह से हम लोग नहीं जा सकते तो वहां पे पहले से बोल दो कि भाई इस जगह से नहीं जाना है हिंदू लोगों को। वीडियो वायरल हुआ था उसमें देखा कि पुलिस भी उस समय उधर मौजूद थी। नहीं, तभी पुलिस नहीं थी। हम लोग ने फोन किया 112 पे, 100 पे, जैसा जिसको लगा फोन किया, आई पुलिस आधे घंटे बाद। तब तक तो नॉर्मल हम लोग ने आधे लोग को निकाल लिया था जिनको मार रहे थे। कोई ऐसा नहीं था कि हमारे दोस्त लोग हैं, हमने उनको बचाया, उनको हम लोग ने निकाला। बोला भाई जाने दो, मत मारो, आप लोग इनको क्यों मारे। उन लोगों को जितने झंडे वाले थे सबको मार रहे थे वो लोग। सबको ये कर रहे थे कि तुम लोग ने यहाँ पे क्यों लेके आया, झंडा क्यों तुम लोग ने लगाया है, ये सब इतना सारा कर रहे थे। वहाँ पे मेरी वाइफ थी, मेरे बच्चे थे साथ में, वाइफ को भी लगा बचाने के चक्कर में। हम दोनों सबको बचा ही रहे थे सारी चीजों को। ये अच्छा कहते हैं, तो दाखल हुआ है। होना चाहिए और हम लोग ने किया हुआ है, एफआईआर भी किया हुआ है। काय बोलाल, आज भारतात आनंदाचा वातावरण आहे आणि मीरा भाईंदर मध्ये अशी एक घटना घडली आहे की राम भक्त जय श्रीरामचे नारे देत जात होते, पण त्याच्यावरती मारहाण झाली आहे।
खूप चुकीची घटना आहे मीरा भाईंदरमध्ये आणि ह्या गोष्टीचा आम्ही मीरा भाईंदर मनसेचा बी निषेध व्यक्त करतो की जर आपलं हिंदुस्थानामध्ये राहतो का पाकिस्तानामध्ये अशी परिस्थिती आली आहे. काही महिन्यापूर्वी पण अशी एक मुलावर घटना घडली होती तेव्हा त्या मुलांनी जे बजरंग बली म्हणून बोलले होते मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता. पण आता ह्यांच्यावरती काय, यांनी तर त्या काचा फोडल्या, त्या महिलांना मारलाय. तर अशीच जर वृत्ती होत चालली तर मला वाटतं की महाराष्ट्रभर हिंदुत्वावर खूप मोठं संकट येतं असं मला वाटतंय. त्यासाठी आम्ही पण एका स्थानिकांना हे सांगितलंय की तोही तिकडे आंदोलन आम्ही एक रॅली काढतोय, आम्हाला परवानगी द्या. आणि तिकडच्या सेनेने आम्हाला सांगितलं ठीक आहे तुम्हाला 2 दिवसानंतर आम्ही याची परवानगी पण देऊ आणि आम्ही दाखवू आपली हिंदू ताकद काय आहे ते आम्ही कळून देऊ. प्रकरण तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज पूर्ण भारतामध्ये भक्तिमय वातावरण आहे. रामलल्लाची प्रतिस्थापना झालेली आहे आणि अशा वातावरणामध्ये मीरा रोडच्या नयानगर येथे काही समाजकंटकांनी हिंदू बांधवांवर हल्ले केले, महिलांवर हल्ले केले. याचा प्रथमतः महाराष्ट्र निर्माण सेना जाहीर निषेध करते. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये मीरा रोड शहरातील नयानगर परिसर येत नाही का? तो का पाकिस्तानात येतो का? की तिथे कुठल्याही हिंदूने जाता येता असं प्रत्येक वेळेला घडतं की हिंदू तिथून रॅली करतात किंवा घोषणा देतात किंवा झेंडे घेऊन जातात तर त्यांच्यावर हल्ले होतात. हे याच्यानंतर झालं नाही पाहिजे. जर झालं तर जशाच तसं उत्तर देऊ. आज मुस्लिम बांधवांच्या पण आमच्या मीरा रोड शहरामधनं जुलूस निघतो, हिंदू मंदिर आहे त्यांच्या समोरून जातात. मग हिंदू अशी घटना करतात का? मग का हे वारंवार होत आहे? आमचे हिंदू सण आले की का ते लोक असे करतात? याच्यासाठी फक्त एकच आवाज आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे या बाबतीत आमची साहेबांशी चर्चा झालेली आहे. येत्या 2-3 दिवसात योग्य ते निर्णय येईल आणि उपजिल्हा प्रमुख आमचे हेमंत सावंत साहेब यांनी सांगितलेलेच आहे की मीरा रोड मधील नयानगर परिसरात आम्हाला रॅलीची परवानगी मागितलेली आहे. नाही दिली तर विना परवानगी आम्ही रॅली काढू असं आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे. पण आज आपला सर्वात मोठा सण आहे, या सणाचा आनंद घेऊया आणि त्या 1-2 दिवसानंतर पुन्हा रॅलीसाठी आयोजन करूया. पोलिसांकडून काय अपेक्षा करतात? पोलिसांकडनं अपेक्षा म्हणजे आज आम्ही पोलिसांना भेटलो, डीसीपी होते, सिनियर पीआय होते, त्यानंतर क्राईमचे पीआय होते संदीप कदम. त्यांना भेटल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली. गुन्हे दाखल केलेले आहेत, 17-18 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि काही समाजकंटकांनी व्हिडिओ टाकलेत फेसबुकवर, सोशल मीडियावर की हे हम लोग हिंदू के विरोध में है, ये त्यालाही अरेस्ट केलेला आहे, त्याला आता कुत्रा बनवून बसवलेला आहे. जर असेच जर हिंदू बरोबर भावना भडकवत असतील तर आज आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्र निर्माण सेना नेहमी हिंदूंच्या सोबत आहे आणि हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे हिंदूंच्या सोबत आहेत. तर जनतेला काय आपली करू शांतता राहण्यासाठी? आज आपला सण आहे, या सणासाठी सर्वांनी आजच्या दिवस तरी शांत बसलं पाहिजे. येत्या काही दिवसात आपण रॅलीची मागणी केलेली आहे. जर रॅलीला परवानगी दिली तर सर्व हिंदूंनी रस्त्यावर उतरून या रॅलीला जॉईन करा. सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हा हीच मी महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे विनंती करत आहे.